सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 11 एप्रिल 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा। मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा 8वीच्या पुस्तकातून वगळला। हा आहे भाजपाच्या दृष्टीने मराठा समाजाचा आधार। वृषालराजे भोसले यांनी घेतली भूमिका। खासदार उदयनराजे भोसले व नामदार शिंद्रेराजे भोसले याबद्दल काही भूमिका घेणार का? राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने एनसीईआरटी इयत्ता 8वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा काढून टाकण्याचा घेतला निर्णय अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे। मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नाही तर तो आपल्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि राष्ट्ररक्षणाच्या तेजस्वी परंपरेचा जिवंत वारसा आहे। या निर्णयाविरोधात कायदेशीर पावले उचलणार असल्याचा इशारा वृषालराजे भोसले यांनी दिला आहे। खासदार उदयनराजे भोसले व नामदार शिवेंद्रराजे भोसले याबद्दल काही भूमिका घेणार आहेत का, असा प्रश्न साताऱ्यातील नागरिकांना पडला आहे। शिवसेनेकडून झेडपीचे 2 सदस्य सारिका फाळके व हनुमंत जगदाळे यांच्या विरोधात सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका। जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी शिवसेना पक्षाविरोधात मतदान करणाऱ्या 2 सदस्यांविरोधात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे। सारिका फाळके व हनुमंत जगदाळे अशी या 2 सदस्यांची नावे आहेत। जिल्हा परिषदचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी शिवसेनेच्या वतीने सर्व सदस्यांना विभाजवण्यात आला होता, मात्र व्हीप धरून या दोन्ही सदस्यांनी भाजपला मदत केली। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे। शिवसेनेच्या गटनेते अशोकराव पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे। बहिणीशी चॅटिंग करतो म्हणून युवकाचा खून। ढवळवाडी तालुका फलटण येथील घटना, चौघांविरोधात गुन्हा। बहिणीशी चॅटिंग करतो म्हणून 18 वर्षीय युवकाचा चौघांनी मिळून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील ढवळवाडी येथे घडली। या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। सोमनाथ संदीप जाधव वय 18 राहणार मिरजची वाडी तालुका फलटण असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे। आदित्य विजय शिंदे व नुलसिंह शिंदे दोघेही राहणार ढवळ तालुका फलटण अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत। फलटण येथील बेपत्ता बहीण भावाचा कालव्यात मृतदेह आढळल्याने खळबळ। फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मंगळवार दिनांक 7 एप्रिल पासून बेपत्ता असलेल्या मेखळी तालुका बारामती येथील सख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। माळशिरस तालुक्यातील नाकेपुतेजवळ धर्मपुरी ते गुरुसाळे दरम्यान असलेल्या नैरोजला तालुक्यात शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी दोघांचे मृतदेह आढळून आले। किरण काकासाहेब चोपडे वय 26 आणि काजल काकासाहेब चोपडे व 23 अशी मृतांची नावे असून या घटनेमुळे बारामती व फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून अपघात की आत्महत्या अन्य काही कारण याबाबत पोलीस तपास करत आहेत। रहमतपूर ते जादूटोण्याला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, पती व सासू सासऱ्यांना अटक। जादूटोणा व अंधश्रद्धेच्या नावाखाली होत असलेल्या छळाला कंटाळून 22 वर्षीय पूजा अशोक भोंडवे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रहमतपूर येथे घडली। या प्रकरणी पती, सासू व सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे। या सर्वांना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। याबाबत संगीता रमेश अडागळे राहणार कारी तालुका सातारा यांनी रहमतपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी पती अशोक जालेंद्र भोंडवे, सासू मंगल भोंडवे आणि सासरे जालेंद्र भोंडवे यांच्या विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आत्महत्येस प्रवृत्ती करायचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। साताऱ्यात उद्या पडताळणी मोहीम, 192 पथकांकडून जिल्ह्यातील शाळांची तपासणी। जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची अचूक पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। ही मोहीम दिनांक 11, 15 व 22 एप्रिल रोजी टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे। आज पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे। या मोहिमेअंतर्गत जिल्ह्याभरात तब्बल 192 पथके कार्यरत राहणार आहेत। प्रत्येक पथक थेट शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती तपासणार आहे। या विद्यार्थ्यांच्या तपासणीवर वास्तविक संख्येनुसारच शिक्षकांची नियुक्ती होणार असल्याने या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। यामुळे बोगस विद्यार्थ्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यातील 113 गावांना टंचाईच्या झळा, कडक उन्हामुळे पाणी प्रश्न ऐरणीवर, सुमारे 14 टँकरने पाणीपुरवठा सुरू। दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत, त्यामुळे भूजल पातळीची घट जाणवू लागली आहे। त्यामुळे जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। सुमारे 17 गावे व 96 वाड्या वस्त्यांवर 20,644 नागरिक व 2,150 जनावरांची तहान 14 टँकरवर भागवली जात आहे। मात्र मे महिन्यात आणखी टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे। स्मार्ट मीटरला टाळगाव तालुका कराड ग्रामस्थांचा विरोध, जुने मीटर कायम ठेवण्यासाठी मुख्य कार्यकारी अभियंत्यांची घेतली भेट। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने टाळगाव ते बेकायदेशीर स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे। ग्राहकांच्या संमतीशिवाय परस्पर स्मार्ट मीटर बसवले जात आहेत, त्यामुळे ग्राहकांनी विरोध दर्शवत जुने मीटर बदलू नये अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ओगलेवाडी यांना लेखी निवेदन दिले आहे। कोरेगावात अपहरण प्रकरणात माजी सैनिकांचा आक्रोश मोर्चा। अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या गंभीर प्रकरणात 1 महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कोरेगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। पोलिसांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत शुक्रवारी माजी सैनिकांनी कोरेगावमध्ये आक्रोश मोर्चा काढला। या प्रकरणात पोलीस निरीक्षक घनश्याम बल्ला, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अतुल जगदाळे यांनी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। तपास मुद्दाम रखडवून कुटुंबियांना मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार करण्यात आली। माजी सैनिकांच्या वाढत्या वादानंतर तपास
सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. मात्र तेथेही कोणती ठोस प्रगती न झाल्याने माजी सैनिकांनी शहरात आक्रोश मोर्चा काढला. सकाळची 7 वाजताची सातारा सातरोड एसटी बस सुरू करण्याची मागणी. अनेक वर्षांपासून सुरू असलेली साताराकरची सकाळची सातारा सातरोड एसटी बस अचानक बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सातारा बस स्थानकावरून सकाळी 7 वाजता सुटणारी सातारा सातरोड एसटी बस ओढत मार्गे सातारोड तालुका कोरेगाव ते 7:30च्या सुमारास पोहोचून परत साताऱ्याकडे रवाना होती. मात्र साताराकरांनी ही बस अचानक बंद केल्याने सकाळी या परिसरातून साताऱ्याकडे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची व प्रवाशांची गैरसोय होत आहे. 7:30 नंतर या मार्गावरून किनई सातारा ही गाडी जात असली तरी किनई चंचोली आंबवडे नांदगिरी येथील प्रवाशांनी भरगच्च भरून येत असल्यामुळे सातारा पाड्याच्या प्रवाशांना याचा काहीच उपयोग होत नाही. तरी साताराकडे सकाळी 7 ला सुटणारी सातारा सातरोड एसटी बस पुन्हा सुरू करा अशी मागणी प्रवासी विद्यार्थ्यांनी केली आहे. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा, सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 95-94-415-115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.